आपण ह्याच्या अगोदरचे जे काय ब्लॉग बघितले किंवा जे काय आपण इन्क्युबेटर वगैरे बघितले होते, तर ते इन्क्युबेटरमध्ये कसं होतं की ते इन्क्युबेटर छोटे होते आणि त्यांची कपॅसिटी आहे ना कमी होती. आता हा जो इन्क्युबेटर तुम्ही माझ्या बाजूला बघताय, त्याची 400 अंड्यांची कपॅसिटी, म्हणजे एका वेळी 400 पिल्ले निघतात असं इन्क्युबेटर आपल्याकडं. आणि ह्याच्यामध्ये आपण मग वेगवेगळे अंडे, जसं ब्लॅक ॲस्ट्रॉपचे आपण अंडे टाकतोय काय आपले, आणि बाकी सगळे मग जे काय असतील ते सगळे आपण देशी गावरान पूर्ण अंडे टाकतोय. समोर अंडे बघताय, हे सगळे फ्रेश अंडे आहेत. आणि हे फ्रेश अंडे असल्यानंतर आपण ह्याला मार्किंग पण करून घेतलेलं आहे. प्रत्येकावरती अशी तारीख टाकलेली आहे. एक अंडे उचलून तारीख दाखवतो त्याच्यावरची. अशा आपण अंड्यावरती मार्किंग पण केलेलं आहे, त्याच्यावर तारीख पण अशी टाकलेली आहे. असं प्रत्येकाने ह्याच्यावर मार्किंग करायचं. आणि जर पुढे मागं जर तुम्हाला अंडे टाकायचे असले तर तुम्ही त्याला अंडे तसं टाकू, म्हणजे आज 4 टाकले, उद्या थोडेफार टाकले, 100 उद्या टाकले, तर असं टाकून ठेवा अंडा मागं, असं तुम्ही त्याला ठेवू शकता. आता हे तुम्हाला वेगवेगळे अंडे दाखवतो. ते ट्रे उचल डायरेक्ट पूर्ण फिर. आता हे आपल्याकडं ब्लॅक ॲस्ट्रॉलॉपचे अंडे आहेत. हे आपण आता हे पहिल्यांदाच ब्लॅक ॲस्ट्रॉलॉपचे अंडे ठेवतोय. ट्रे फिरव, तारीख दिसली पाहिजे अशी. हे आपल्याकडे आता नवीन आपण एक्सपेरिमेंट करतोय. हे ब्लॅक ॲस्ट्रॉपचे अंडे आहेत, हे ठेवतोय. ब्लॅक ॲस्ट्रॉप कोंबडीबद्दल आपण ऑलरेडी वेगळा ब्लॉग बनवला, त्याची लिंक मी व्हिडिओ लिंकमध्ये खाली टाकलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. त्या लिंकमध्ये तुम्हाला ब्लॅक ॲस्ट्रॉपचे अंडे पण दिसतील. हे बाकीचे प्रत्येक ट्रेवरती आपण असे मार्किंग केलेले आहे. सगळे ट्रे वगैरे वॉश वगैरे करून क्लीन करून ठेवलेले आहे. मशीनचे ट्रायल पण घेऊन झालेले आपल्याकडून. हे सगळं असं लावून पण झालेलं आहे ट्रे. आता फक्त अंडे ठेवायचे राहिलेत. आता आपण आहे ना, हे जे इन्क्युबेटर आहे 400ची कॅपॅसिटीचं इन्क्युबेटर आहे, ह्याचं आपण बघणार आहे माहिती थोडी, हे सांगणार आहेत आपल्याला शेतकरी. इन्क्युबेटरबद्दल माहिती सांगा. ह्या इन्क्युबेटरबद्दल पहिलं तर आपण कसं करायचं, पारंपरिक पद्धतीनं आपण कोंबडीखाली अंडी उभवून पिल्ली काढत होतो. बरं. आता त्याच्यात आपण थोडासा बदल केलाय आणि इन्क्युबेटर आपण घेतलेलं. पण अंडे देशीची कोंबडीचे आहेत, त्यामुळे काय त्याच्या पिल्ल्यामध्ये काय फरक पडणार नाही. काय फरक पडत नाही, टोटल देशीज आपल्याकडे. हां. आणि 21 दिवसातच पिल्ली निघणार. बरं. आणि 400 कॅपॅसिटीचं इन्क्युबेटर आहे. आपण मेट्रो कंपनीचं आपण वापरतो इन्क्युबेटर. बरं. हां. रिझल्ट चांगला आहे. बरं. 60-65-70% पर्यंत रिझल्ट जातो. हां. तर ह्याच्यात प्रत्येक ट्रेमध्ये आपल्याला तुम्हाला दाखवतो 100ची कॅपॅसिटी आहे प्रत्येक ट्रेची. अशा प्रकारे ट्रे येतो. आणि याच्यामध्ये आपल्याला 100 अंडे ठेवायचे. हे ऑटोमॅटिक रोलिंग पण होते. बरं, मग त्या हाताने फिरवायची गरज नाही काय आपल्याला. गरज नाही, ह्याला ऑटोमॅटिक आहे. पूर्ण टोटल मशीनच ऑटोमॅटिक आहे. बरं. तिथं अंडी फक्त ठेवून द्यायचं आपल्याला. फक्त पाणी चेक करायचं, पाणी संपलं तर पाणी त्याच्यात ऍड करायचं. चालेल. ओके. साधारण किती दिवसात पिल्ली निघते त्याच्यामध्ये? 21 दिवस. 21 दिवसात. बरोबर. जसं हे निघतात तसंच ते 21 दिवसातच आपल्याला पिल्ली निघतात. आता आपण असे मशीन लोड करून घेतलेले तुम्ही बघू शकता की प्रत्येक ट्रेमध्ये 100 अंड्यांची कपॅसिटी आहे. तर आपण असं ते मशीन लोड करून घेतलेले. कसलं पिल्लू निघतंय? कसलं पिल्लू निघतं अंड्यात ना? का छान पिल्लू निघतं म्हणा. छान म्हण. छोटं पिल्लू निघतं म्हणा. केवढं छोटं निघतंय? छोटं पिल्लू निघतंय ना. एकदा ट्रे लोड झाले तर आपण याला स्टेपर मोटर लावून घेतोय. स्टेपर मोटर आपण काढल्या होत्या ट्रे वॉश करण्यासाठी. तर हे असं आपण स्टेपर मोटर याला लावून घेतोय की ठराविक टाईम फ्रेम नंतर, जसे अर्धा तास, 15-20 मिनटे किंवा 1 तास, असं त्याला टायमिंग प्रत्येक वेळेस स्लॉट वाईज सेट केलेलं असतं. तर ते त्याच्या हिशोबाने ते ट्रे पुढे मागवतात, म्हणजे जेणेकरून अंड्यांचे रोटेशन होतं, म्हणजे अंडे फिरतात. जसं कोंबडी अंडे घोळते तसं ते मशीन अंडे त्याला फिरवते. हे आपण ह्युमिडिटीसाठी पाणी ठेवतोय खाली. तब्बल 21 दिवसानंतर आपली जी प्रतीक्षा असते, आपण जे वाट बघत असतो की अंड्यातून पिल्ले निघणार, ते आपल्याला रिझल्ट 21व्या दिवसानंतर आपल्याला दिसायला चालू होतो. तुम्ही पाहू शकता इथं की अंड्यातून पिल्ले बाहेर निघत आहेत. आणि एक जर पिल्लू निघाला तर ते कंटिन्यू आवाज करत असतात आणि ते बाकीचे पिल्ले त्याच्या आवाजामुळे अंड्यांना असं टोचा मारून ते बाहेर निघायचा प्रयत्न करत असतात. हे बघा खाली जो ट्रे ठेवला आहे आपण, हा पाण्यासाठी ह्युमिडिटीचा ट्रे ठेवला होता, त्याच्यावरची जाळी झाकून घ्यायची की जेणेकरून एखादं पिल्लू पडलं तर त्या जाळी डायरेक्ट नाही पडायला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता की ह्या मशीनचा रिझल्ट किती चांगला आहे.